नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत लाडकी बहीण योजनेतील मोठ्या अपडेटविषयी। कारण सरकारने ई-केवायसी प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतला आहे। होय, अगदी बरोबर ऐकलत, लाडक्या बहिणींसाठी आता ई-केवायसी वर ब्रेक लागलाय। का थांबवली ही प्रक्रिया आणि पुढचा लाभ कधी मिळणार, सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहितच आहे की नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींना मोठ्या उत्साहाने मतदान केलं। या बहिणींना महायुतीला जबरदस्त पाठिंबा दिला आणि त्यामुळेच महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आलं। आता बघा, पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजेच ग्रामपंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषद अशा निवडणुका काही महिन्यांनंतर होणार आहेत। अशा वेळी जर लाडक्या बहिणी नाराज झाल्या तर त्याचा थेट परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो। म्हणूनच सरकारने या बहिणींची नाराजी टाळण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय, तो म्हणजे ई-केवायसी प्रक्रिया तात्पुरती थांबवणं। आणि म्हणूनच हा निर्णय सध्या राजकीयदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातोय। लाडक्या बहिणींनो, मागच्या काही महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया राज्यभर सुरू होती। या प्रक्रियेचं मुख्य उद्दिष्ट होतं खरे लाभार्थी आणि बोगस अर्जदार यांच्यात फरक ओळखणं। सरकारला काही अशा महिला सापडल्या ज्यांनी योजना घेतली होती पण त्या पात्र नव्हत्या। उदाहरणार्थ, काही महिलांकडे 4 चाकी वाहने होती किंवा काहींचं वार्षिक उत्पन्न जास्त होतं। अशा लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत ठेवणं योग्य नव्हतं। म्हणून सरकारने ठरवलं की ई-केवायसी करून सर्वांची पडताळणी केली जाईल। पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी दारात आल्या आहेत आणि अनेक बहिणी या ई-केवायसी प्रक्रियेमुळे नाराज झाल्या होत्या। त्यामुळे सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय, ही प्रक्रिया तात्पुरती थांबवायची, म्हणजेच निवडणूक काळात कोणतीही नाराजी निर्माण होऊ नये। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहिती आहे का, या लाडकी बहीण योजनेसाठी संपूर्ण राज्यभरातून तब्बल 56 लाख महिलांनी अर्ज केले होते। होय, 56 लाख म्हणजे जवळपास महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबातील एकतरी बहीण या योजनेशी जोडलेली आहे। यातील काही महिलांना अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरू झाली होती। सरकारच्या ई-केवायसी तपासणी दरम्यान अनेक बोगस लाभार्थी सापडले, त्यामुळे पडताळणी करणं आवश्यक होतं। पण निवडणुका अगदी जवळ आल्यात आणि या प्रक्रियेमुळे काही लाडक्या बहिणी नाराज झाल्या। म्हणूनच सरकारने ठरवलं, सध्या तरी ई-केवायसी प्रक्रिया थांबवायची, जेणेकरून कोणतीही नाराजी निर्माण होणार नाही। हा निर्णय म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेली एक रणनीतिक चाल म्हणावी लागेल। आणखी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी, ऑक्टोबर महिन्याचा लाभ पुढच्या आठवड्यात पात्र बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, घाबरायचं काहीच कारण नाही। थोडासा विलंब झालाय, पण तुमचा हक्काचा हप्ता नक्की मिळणार आहे। सरकारकडून निधी मंजूर झालाय आणि पुढच्या आठवड्यात खात्यात पैसे जमा होतील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। म्हणून जर कुणाची ई-केवायसी पूर्ण झाली असेल आणि सर्व कागदपत्र बरोबर असतील तर पुढच्या आठवड्यात तुमच्या खात्यात रक्कम दिसणार, यात काही शंका नाही। तर लाडक्या बहिणींनो, हा होता लाडकी बहीण योजनेचा ताजा अपडेट। सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ई-केवायसी प्रक्रिया तात्पुरती थांबवली आहे, परंतु पुढील काळात ही प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी आपली माहिती आणि कागदपत्र तयार ठेवावीत। हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा, आपलं मत लिहा आणि शेती व सरकारी योजनांच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।